गोपाल कृष्ण भगवान की जय। परमंगलमय परात्पर अखिलेश्वर भगवत स्वरूप श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ सप्ताह, या ज्ञान यज्ञ सप्ताहाची आज पूर्णाहुती अर्थात अंतिम सत्रामध्ये आपण उपस्थित आहोत। काल आपण द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा आणि मैया श्री रुक्मिणी यांच्या विवाह महोत्सवाचा आनंद घेतला। सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला। कालांतराने द्वारकाधीश प्रभू आणि रुक्मिणी मैया यांना एक मुलगा झाला। त्या मुलाचं नाव होतं प्रद्युम्न। कामस्तु वासुदेवांशो दग्ध प्रागरुद्रमन्युना देहोपपत्तये भूयस् तमेव प्रत्यपद्यत। नाव ठेवलं होतं प्रद्युम्न। हा प्रद्युम्न म्हणजेच कामावतार मदन। ज्या वेळेला भगवान शंकरांना समाधीतून उत्थान करण्याकरता कामाला पाठवलं, कामाने आपल्या बाणांनी भगवान शंकराला समाधीतून उत्थान करण्याकरता भाग पाडलं। भगवान शंकर समाधीतून उत्थान झाले, त्यांना क्रोध निर्माण झाला आणि त्या क्रोधातून भगवान शंकरांनी या कामाला जाळून टाकलं। कामाची पत्नी, तिचं नाव रती, ती म्हणते माझ्या मालकाला तुम्ही मारून टाकलं, जाळून टाकलं, आता पुन्हा माझ्या मालकाची माझी भेट कधी होणार। भगवान शंकरांनी उशाप दिला, चिंता करू नकोस। द्वापार युगाच्या अंती यदुवंशामध्ये श्रीकृष्ण परमात्मा अवतार धारण करतील आणि तेच श्रीकृष्ण परमात्म्यांच्या मुलाच्या रूपामध्ये तुझा पती काम प्रद्युम्नाच्या रूपामध्ये प्रगट होईल। जब यदुवंश कृष्ण अवतारा होई हरण महामहिभारा। कृष्ण तनय हो यही पति तोरा बचनु अन्यथा होई न मोरा। कृष्ण तनय, कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न तुझा मालक असेल। प्रद्युम्न आज 5 दिवसाचा आहे। 5 दिवसाच्या दिवशी काय करतात? 5वीच्या दिवशी जेवी सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती। रात्रभर दिवा लावलेला असतो आणि त्याच्याकडे लक्ष ठेवलं जातं विझू नये। 5वीच्या दिवशीच एक शंभरासुर नावाचा असुर त्या द्वारकेमध्ये प्रविष्ट झाला आणि द्वारकेमधून त्याने या प्रद्युम्नाला उचललं आणि समुद्रात फेकून दिलं। का बरं असं का केलं असेल? 5 दिवसाच्या मुलाशी त्याचं काय वैर? तर त्याला कळालं होतं की या प्रद्युम्नाच्या हातून माझा मृत्यू होणार आहे आणि म्हणून त्याने लहान असतानाच आपल्या शत्रूला मारून टाकावं, जेणेकरून तो मला मोठं झाल्यावर मारणार नाही। म्हणून त्याने शंभरासुराने प्रद्युम्नाला समुद्रात फेकलं खरं, परंतु त्या प्रद्युम्नाला एका माशाने गिळलं। त्या माशाला एका कोळ्याने पकडलं आणि त्या कोळ्याने तोच मासा शंभरासुराला भेट दिला। विना तिकीट प्रद्युम्न पोहोचला शंभरासुराच्या नगरीमध्ये। 5 गोष्टी जिथे घडणाऱ्या असतात तिथेच माणसाला नेत असतात। पहिली गोष्ट आहे विवाह, अर्थ, मरण, अन्न आणि जन्म। हे 5 गोष्टी। विवाह
जिथे जोडलेला आहे तिथेच होणार. कधी कधी पत्रिका छापल्या जातात, हळद सुद्धा लागते, पण तरीही विवाह मोडला जातो, कारण तिथे ब्रह्मदेवाने गाठ मारलेली नव्हती. असा त्याचा अर्थ घ्यावा लागेल. कधी कधी तर आज लग्न पण नवरी पळून जाते, अशी परिस्थिती निर्माण होते. समजावं की यांनी जुळून आणलं, पण ब्रह्मदेवाने गाठ मारलेली नव्हती. काही ठिकाणी संबंध पक्का होतो, पण कोणी लोक येतात तिथं आणि काहीतरी वाईट सांगून जातात, तो संबंध मोडला जातो. समजून घ्यावं की हा संबंध इथं जोडलेला नव्हता. पण जिथे एकदा संबंध जोडला गेला तिथं काही लोक मिठाचा खडा टाकतात म्हणतात, पण मिठाचा खडा नाही, मिठाची गोणी जरी आणून टाकली, पण जर संबंध जोडलेला असेल ना ब्रह्मदेवाने, तर काही फरक पडत नाही. म्हणून विवाह पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. जिथे मिळणारा असतो मनुष्य, तिथेच उद्योगाच्या निमित्ताने, कामानिमित्ताने जात असतो. विवाह, अर्थ, मरण. तिसरी गोष्ट आहे मरण. जिथे लिहिलेलं आहे मनुष्य बरोबर तिथे जातो आणि तिथे मृत्युमुखी पडतो. माणसं म्हणतात, अहो तो जर तिथे गेला नसताना तर त्याचा अपघात झाला नसता, अपघात झाला नसता तर तो मेला नसता. पण आपल्या म्हणण्यानुसार होत नाही. त्याचा तिथेच अपघात होणार आहे हे लिहिलेलं आहे, म्हणून त्याला तिथे जाण्याची दुर्बुद्धी होते. कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो जातोच. का? त्याचं मरण तिथे लिहिलंय म्हणून. विवाह, अर्थ, मरण. पुढे ऐका, अन्न. माणसाच्या नशिबामध्ये ज्या ठिकाणी अन्न लिहिलेलं आहे, प्रारब्धामध्ये जिथे अन्न लिहिलंय, मनुष्य बरोबर त्या ठिकाणी जातो आणि त्या अन्नाचा स्वीकार करतो. आणि शेवटी गोष्ट आहे जन्म. ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या जातीमध्ये, ज्या घरामध्ये आपला जन्म निश्चित झालाय, त्याच जिल्ह्यात, त्याच तालुक्यात, त्याच गावात, त्याच जातीत, त्याच घरामध्ये आपला जन्म होतो. आपल्या म्हणण्यानुसार नाही. जर आपल्या म्हणण्यानुसार आपला जन्म प्राप्त झाला असता तर सर्वांनी सांगितलं असतं, आम्हाला सावकाराच्या घरी जन्म द्या, श्रीमंताच्या घरी जन्म द्या. पण आपल्या म्हणण्यानुसार जन्म प्राप्त होत नाही. या 5 गोष्टी जिथे घडणाऱ्या असतात तिथेच माणसाला नेत असतात. विवाह, अर्थ, मरण, अन्न आणि जन्म. शंभरासुराला निश्चिंतता प्राप्त झाली. त्याने विचार केला की आपण आपल्या शत्रूला मारून टाकले लहान असतानाच, त्यामुळे आपण मरण आहोत. पण विधी लिखित असं आहे की प्रद्युम्नाच्या हातूनच शंभरासुराचा वध आहे. म्हणून त्या शंभरासुराचं रक्षण केलं एका माशाने. कोळ्याने पकडून त्या शंभरासुराला देऊन टाकला. नारदजी रतीकडे गेले, हे रती, तुझा पती काम आता प्रद्युम्नाच्या रूपामध्ये प्रगट झालाय आणि तो सध्या शंभरासुराच्या नगरीमध्ये राहतोय, वाढतोय. तू जा आणि त्याचं पालन पोषण कर. ती रती सुद्धा कलावती नावाचं रूप धारण करून त्या ठिकाणी आली शंभरासुराच्या नगरीमध्ये. त्या माशाला कापून त्याच्यातून बाळ बाहेर काढलं आणि त्याचं आईप्रमाणे संगोपन करू लागले. हे प्रद्युम्नाचं चरित्र फार विचित्र आहे. तरुण होण्याकरता कमीत कमी 18 ते 20 वर्ष लागतात. परंतु हा प्रद्युम्न नाती दीर्घेन कालेन सकारष्णी रूढ यौवनः. कृष्णाचा मुलगा कार्ष्णी म्हणजेच प्रद्युम्न न अति म्हणजे जास्त वेळ लावला नाही त्याने, थोड्याशाच काळामध्ये तो तरुण झाला. आणि जसा तो तरुण झाला तसं त्या रतीचं वागणं त्याच्यामध्ये बदल झाला. तो प्रद्युम्न जेव्हा लहान होता तेव्हा
ती रती त्या प्रद्युम्नाशी आईसारखा व्यवहार करायची, पण तो तरुण झाल्याबरोबर ती पत्नीप्रमाणे व्यवहार करू लागली. त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याने सरळ प्रश्न विचारला, हे देवी, आपण नेमकं कोण आहात? आपलं नातं नेमकं काय आहे? मातृभावम अतिक्रम्य वर्तसे कामिनीम यथा. तू मातृभावाचं अतिक्रमण करून माझ्या कामिनीसारखं, पत्नीसारखं वर्तन करते, असं का? त्यावेळेस ती रती आपला पूर्ण परिचय देते आणि प्रद्युम्नाच्या कर्तव्याचाही परिचय देते. भवान नारायण सुत शंभरेना ऋतो गृहात अहम ते धिकृता पत्नी रती कामो भवान प्रभो. भवान नारायण सुतः, भवान म्हणजे आपण. संस्कृत भाषा श्रीमंत भाषा आहे, संस्कृत भाषा समृद्ध भाषा आहे. जगामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत या सर्व भाषा संस्कृत पासूनच निर्माण झाल्या आहेत. एखादा लहान मुलगा असेल, त्याला बोलवायचंय पण इंग्लिश मधून बोलवायचंय. कसं बोलवता सांगा? शाळेतली मुली सांगा, यू कम असंच म्हणतात ना. आणि जर मोठा मनुष्य असेल तर काय म्हणतात? आहे का काही शब्द दुसरा? तिथे सुद्धा यूच म्हणतात. म्हणजे लहान असला तरी यू आणि मोठा असला तरी यू. किती उर्मट भाषा आहे. पण संस्कृत मध्ये तसं नाही. लहान असेल तर त्वम, आणि आपल्यापेक्षा ज्ञानाने वयाने मोठे असतील तर भवान. ती रती आपल्या मालकाला भवान म्हणते. आपण नारायण सुतः, तुम्ही नारायणाचे पुत्र आहात. तुम्हाला वयाच्या 5व्या दिवशीच या शंभरासुराने हरण केलं आणि समुद्रात टाकून दिलं. माशाने गिळलं, एका पारद्याने पकडला आणि तो इथे आणला. मी तुमचं पालन पोषण करण्याकरता उपस्थित आहे. पण आपण आहात तरी कोण? म्हणे अहम ते अधिकृता पत्नी, मी तुमची अधिकृत पत्नी आहे पूर्वजन्माची. रती कामो भवान प्रभो, माझं नाव आहे रती आणि आपलं नाव आहे काम. आणि तुमचं काम आहे शंभरासुराचा वध करणं. जेव्हा आपल्या कर्तव्याची जाणीव करून दिली तर या प्रद्युम्नाने शंभरासुराला युद्धाचं आव्हान दिलं आणि युद्ध करून प्रद्युम्नाच्या हातून शंभरासुराचा वध झाला. बोल भक्तवत्सल भगवान की. आणि प्रद्युम्न आता आपल्या पत्नीला घेऊन द्वारकेला आला. रुक्मिणी मातेला केवढा आनंद झाला असेल हो. 5 दिवसाचं असताना माझं बाळ, त्याला चोरून नेलं, त्याचं हरण झालं आणि माझा बाळ पुन्हा प्राप्त झाला, माझा मुलगा पुन्हा परत आला तर सुनबाई घेऊनच आला. किती आनंद झाला असेल. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित, ज्यावेळेस प्रद्युम्नाने द्वारकेमध्ये प्रवेश केला त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सर्व स्त्रिया लाजल्या. परीक्षित राजा म्हणतात, लाजली का लाजल्या? लाजली एक वचन, लाजल्या अनेक वचन. भगवंताला का अनेक पत्न्या होत्या का? म्हणे हो. किती होत्या? भगवान परमात्म्याचे किती विवाह झाले, कशा परिस्थितीमध्ये झाले आणि भगवंताला किती पत्न्या होत्या, आम्हाला विस्ताराने सांगा. शुकदेवजी म्हणतात, परीक्षित ऐक, आणि भगवंताचे विवाह कसे झाले, कशा परिस्थितीमध्ये झाले, कोणकोणत्या ठिकाणी झाले, त्याचं वर्णन करून सांगायला प्रारंभ करतात. आपण सुद्धा मोजा भगवंताच्या पत्न्यांची नावं. पहिला विवाह झाला कौंडण्यपूर नरेश महाराज भीमकाची मुलगी रुक्मिणी बरोबर. लक्षात ठेवा, मी तुम्हाला विचारणार आहे. पहिला विवाह रुक्मिणी बरोबर झाला.
आता दुसऱ्या आणि तिसऱ्या विवाहाची चर्चा आहे का? द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा व्यक्ती राहत होता. तो सत्राजिताकडे एक स्यमंतक नावाचा मणी होता. हा स्यमंतक नावाचा मणी दिवसाला 8 भार सोनं द्यायचा. सूर्याकडून त्याला प्राप्त झालं होतं. एके दिवशी गळ्यामध्ये तो स्यमंतक मणी धारण करून हा सत्राजित भगवान द्वारकाधीशांना भेटण्याकरता गेला. द्वारकाधीशांनी त्याचं स्वागत केलं. परंतु भगवंताच्या सभेतले जे लोक होते त्यांना असं वाटलं की जणू काय सूर्यनारायण भेटण्याकरता आले की काय. जेव्हा तो सत्राजित भेटून निघून गेला तेव्हा भगवंताच्या परिवारापैकी एक जण म्हटलं, महाराज तुमच्या गळ्यात जो मणी आहे ना तो अत्यंत दैदिप्यमान आहे, अतिशय सुंदर असा मणी आहे. तो जर मणी आम्हाला दिला तर द्वारकाधीशाच्या मुकुटामध्ये तो मणी मात्र फार छान शोभेल, देता का तुम्ही? सत्रजित म्हटला, नाही देणार. सूर्याची उपासना करून मला हा स्यमंतक मणी प्राप्त झालेला आहे. उपासना तपश्चर्या मी केली आहे आणि तुमच्या द्वारकाधीशाला फुकट मणी द्यायचा का मी? नाही देणार. ठीक आहे म्हटलं, नका देऊ. सत्राजित तर निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी सत्राजित स्नान झाल्यानंतर जेव्हा तो मणी परिधान करू लागला तेव्हा सत्राजिताचा एक लहान भाऊ होता, त्याचं नाव होतं प्रसेन. हा प्रसेन म्हटला, दादा दररोज तू गळ्यामध्ये मणी धारण करतोस, दैदिप्यमान दिसतोस, सूर्यासारखा तेजस्वी दिसतोस, एखाद्या दिवशी मला सुद्धा हा मणी घाला दे, परिधान करण्याकरता दे. ठीक आहे म्हणे भाऊ, आज हा मणी तुझ्या गळ्यामध्ये टाकून घे. म्हणून त्याने स्वतःच्या गळ्यातला मणी आपल्या लहान भावाच्या प्रसेनाच्या गळ्यामध्ये टाकला. पण नेमकं त्याच दिवशी हा प्रसेन शिकार करण्याकरता जंगलामध्ये गेला, वनामध्ये गेला. पण एका सिंहाने त्या प्रसेनाला पाहिलं आणि त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी तेजस्वी मणी पाहिला. याला वाटलं काहीतरी खाण्याचं असेल. त्या सिंहाने प्रसेनाला मारलं आणि तोंडात मणी धारण करून जंगलामध्ये घोर अरण्यामध्ये निघून गेला. तर त्या जंगलामध्ये एक जांबवंत नावाचा प्राणी राहत होता, जो कदाकाळी त्रेतायुगामध्ये राम अवतारामध्ये वानर सेनेचा रामादलाचा मंत्री होता. या जांबवंतांनी पाहिलं की सिंहाच्या तोंडामध्ये मणी आहे, हा मणी आपण प्राप्त करूया आणि आपल्या मुलीला देऊया. म्हणून त्या जांबवंताने सिंहाला मारलं, तो मणी प्राप्त केला आणि आपल्या गुहेमध्ये येऊन आपल्या जांबवती नावाच्या मुलीला देऊन टाकला. संध्याकाळ झाली तरी माझा भाऊ परत कसा येत नाही म्हणून सत्राजित पाहण्याकरता गेला तर प्रसेन मरून पडला होता. अरे 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 अरे, निश्चितच द्वारकाधीश प्रभूने माझ्या भावाला मारलं आणि तो मणी चोरला. घरी आला, सांगू लागला, बघ मी काल द्वारकाधीशाकडे गेलो होतो, द्वारकाधीशाच्या परिवारातल्या लोकांनी मला हा मणी मागितला पण मी नाही दिला आणि परिणाम त्याने माझ्या भावाला मारलं आणि हा मणी चोरला. पण बघ अजून पक्का पुरावा नाही, त्यामुळे तू कोणाजवळ सांगू नको. म्हणे नाही, म्हणे अजिबात सांगणार नाही. पण म्हणतात की महिलांना धर्मराजाचा शाप आहे, त्यांच्या मनात कोणतीच गोष्ट गुपित राहत नाही. म्हणून शहाण्या माणसाने गुप्त गोष्ट सांगू नये. ती महिला तिच्या मैत्रिणीकडे गेली. तुला माहितीये का, द्वारकाधीश लहानपणी चोऱ्या करायचा, अजून सवय गेली नाही त्यांची. माझ्या दीराला प्रसेनाला मारलं आणि तो मणी त्यांनी चोरला, पण अजून पक्का पुरावा नाही, तू कोणाला सांगू नको बरं. म्हणजे नाही ताई, अजिबात सांगणार नाही. तू कोणाला सांगितलं का? नाही. तसं मी पण सांगणार नाही म्हटले. सांगणार नाही म्हणता म्हणता अख्ख्या द्वारकेमध्ये बातमी पसरली आणि लोक भगवंताविषयी बोलायला लागले. लहानपणी माखन मिश्री चोरली,
आणि आता मोठा झाला तर मणी सुद्धा चोरायला लागले. द्वारकाधीश प्रभू, काय कमतरता आहे का देवाच्या दरबारामध्ये, तरी सुद्धा चोरी करावी? घरी एवढं रत्न असताना सुद्धा पुन्हा दुसऱ्याचं रत्न चोरलं पाहिजे का? करणे करणे जपंजना, कानोकान बातमी संपूर्ण द्वारकेमध्ये पसरली. भगवंताच्या कानावर सुद्धा ती बातमी आली. भगवान म्हणतात, मण्याचा माझा काही संबंध नाही, मणी मी पाहिला सुद्धा नाही नंतर, आणि तू तरी सुद्धा मणी चोरण्याचा आळ माझ्यावर आला का आला असेल? का आला असेल बरं? तर द्वारकाधीश प्रभूंकडून चतुर्थीच्या चंद्राचं दर्शन झालं म्हणून मणी चोरण्याचा आरोप लागला. म्हणून चतुर्थीच्या चंद्राचं दर्शन घ्यायचं नाही. चतुर्थीच्या चंद्राचं दर्शन घेतो त्याच्यावर सुद्धा काही ना काही वस्तू चोरण्याचा आळ येतो, आरोप येतो. पण प्रत्येक महिन्याची चतुर्थी नाही. मग ज्या दिवशी आपण गणपतीची स्थापना करतो त्या चतुर्थीचं चंद्राचं दर्शन घेऊ नये. पण मानसशास्त्रीय नियम असा आहे, नाही म्हटलं का आपोआप त्या दिवशी बळजबरी लक्ष जाणार माणसाचं. नाही म्हटलं का आणखी पाहू वाटणार. असाच एक मोठा हॉल होता आणि त्या हॉलमध्ये समोर एक भिंत होती आणि भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं, कृपया वर पाहू नये. काय वाक्य होतं? कृपया वर पाहू नये. लोक ते वाक्य वाचायचे आणि जाणून बुजून वर पाहायचे. नाही म्हटलं तर माणूस बळजबरीने पाहत असतो, स्वतःहून पाहत असतो. तर माणसं ते वाक्य वाचून वर पाहायचे आणि वर अजून एक वाक्य लिहिलं होतं, सांगू नये मूर्खपणा केलाच का. हा मानसशास्त्रीय नियम आहे. नाही म्हटलं की माणसाला जास्त जोर सोडतो. हे जे भांडण करणारे लोक असतात ना, त्यांना जर जास्त आवरायला लागले तुम्ही तर त्यांना जास्त जोर सुटतो. आणि द्या सोडून काय नाही, जवळ उभे राहतील, मन काही म्हणणं नाही. तो म्हणतो मन बी काही म्हणणं नाही. हा मानसशास्त्रीय नियम आहे. कृष्ण कन्हैया लाल की. तर चतुर्थीच्या चंद्राचं दर्शन जर झालं तर आपल्यावर चोरीचा आरोप येत असतो. आणि जर आरोप आलाच नकळत आपल्याकडनं जर पाहिलं गेलं, चंद्राचं दर्शन झालं, तर काय करावं? आता जी मी गोष्ट सांगतोय सेमंतक मण्याची, ही मण्याची गोष्ट पुस्तकातून वाचा किंवा मग ऐका. जर या सेमंतक मण्याची गोष्ट ऐकली तर तुमच्यावर आलेला चोरीचा आळ, चोरीचा आरोप तो नष्ट होतो, आरोप येत नाही. भगवंताने विचार केला की आपण मणी तर चोरला नाही, पण आपल्यावर आळ आलाय, आता हा आळ पुसून काढावा. याच्याकरता भगवान परमात्मा काही सैनिकांना सोबत घेऊन सकाळीच जंगलामध्ये निघाले. पाहिलं तर जिथे प्रसेन म्हणून पडला होता तर तिथे सिंहाच्या पायाचे ठसे होते. त्या सिंहाच्या पायाचे ठश्यांचा मागोवा घेत घेत घनघोर वनामध्ये, जंगलामध्ये प्रविष्ट झाले. तर तिथे सुद्धा सिंहाबरोबर जांबवंताने युद्ध केल्यामुळे जांबवंताच्या पायाचे ठसे होते. सिंह भरून पडलेला होता तिथं. त्या जांबवंताच्या पायाच्या ठशाचा मागोवा घेत घेत थेट गुहेजवळ पोहोचले आणि आपल्या सर्व सैनिकांना सांगितलं, बघा तुम्ही आता या गुहेच्या दरवाजावर जवळ थांबा, 27 दिवसापर्यंत माझी वाट पहा आणि 27 दिवस उलटल्यानंतर जर मी आलो नाही तर तुम्ही द्वारकेला परत जा. भगवान परमात्मा त्या गुहेमध्ये प्रविष्ट झाले. पाहतात तर त्या सूर्यापासून मिळालेल्या सेमंतक मण्याच्या प्रकाशाने संपूर्ण गुहा प्रकाशित झालेली होती. तो मणी होता जांबवताची मुलगी जांबवतीकडे. भगवान परमात्मा जाणार तिच्याकडून मणी घेणार तेव्हा ती ओरडली, पिताजी बघा आपल्या गुहेमध्ये कोण प्रविष्ट झाला ते. जांबवंताला राग आला, ए दोष्टा कोण आहेस तू आणि माझी परवानगी न घेता माझ्या गुहेमध्ये कसं काय प्रविष्ट झाला. म्हणे मी द्वारकाधीश कृष्ण आहे, माझ्यावर हा मणी चोरण्याचा आरोप आलाय, हा मणी मला पाहिजे. नाही मिळणार तुला.
भगवान म्हटले युद्ध करून का असेना पण मला हा मणी मिळवायचा आहे, युद्धाची गोष्ट करतो माझ्या समोर. तर तिथे जांबवंत आणि कृष्ण परमात्मा दोघांचं द्वंद्व युद्ध सुरू झालं. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस करता करता 26 दिवसापर्यंत सारखं युद्ध चालायचं. पण 27व्या दिवशी भगवान परमात्म्याने उचललं जांबवंताला आणि दन्न देशी आपटल्याबरोबर शरीराच्या पूर्ण नसा नसा डिल्या करून टाकल्या. आणि मग जांबवंतजी म्हणतात बस 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 प्रभू, मी ओळखलं, तुम्ही माझे प्राणप्रिय प्रभू प्राणनाथ, माझे आराध्य दैवत असणारे स्वामी रामचंद्र प्रभू आहात. कारण रामचंद्र प्रभूला जांबवंताने एक वरदान मागितलं होतं. म्हणे प्रभू सर्वांना तुम्ही बक्षिस देतायत, मला फक्त एकच द्या. काय? अंगामध्ये ताकद भरपूर आहे माझ्या, पण करावं काय? जेव्हा मी लंकेमध्ये युद्ध करत होतो तेव्हा एकही माझ्या तोडीचा राक्षस मला द्वंद्व युद्ध करण्याकरता भेटला नाही. माझी अशी अपेक्षा आहे, एकदा तुमच्याबरोबरच 1-2 हात होऊ जाऊ द्या, तुमच्याबरोबर एखादी कुस्ती, 1-2 डाव. रामचंद्र प्रभू म्हणतात या अवतारात, कारण या अवतारात मी कसा आहे मर्यादा पुरुषोत्तम, त्यामुळे या अवतारात मी तुझ्याबरोबर कुस्ती खेळू शकत नाही, पण पुढच्या अवतारामध्ये मात्र नक्की येणार. आणि कृष्ण रूपामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले आणि 27 दिवसापर्यंत द्वंद्व युद्ध खेळून त्याची युद्धाची ती जी भिक्षा, युद्धाची इच्छा पूर्ण केली. म्हणे प्रभू मी ओळखलं तुम्हाला, तुम्ही रामचंद्र प्रभू आहात, पण आता सध्या अवतार कोणता चालू आहे? म्हणे मी वसुदेवाचा पुत्र वासुदेव कृष्णाच्या रूपामध्ये अवतीर्ण आहे, सध्या द्वारकेचा राजा आहे. आणि माझ्या द्वारकेतील एका सत्राजित नावाच्या व्यक्तीने हा स्यमंतक मणी चोरण्याचा आरोप माझ्यावर लावला नाही, त्यामुळे तो मणी त्याला परत करायचा आहे. म्हणे देवा मणी तर मी देऊ शकत नाही, कारण तो मणी आता मी माझ्या मुलीला देऊन टाकलाय. आणि बाप जेव्हा एखादी वस्तू आपल्या मुलीला देतो तेव्हा परत मागतो का? असं म्हणतो पोरी मागच्या दिवाळीला तुला जे दागिने घेऊन दिले ते परत घेऊन ये बरं, असं म्हणता का? नाही. एकदा मुलीला दिली वस्तू म्हणजे दिली, पुन्हा मागत नाहीत. तसं मी तो स्यमंतक मणी माझ्या मुलीला देऊन टाकलाय, परत घेऊ शकत नाही. भगवंत म्हणतात कोणत्याही परिस्थितीमध्ये तो मणी मला पाहिजे. म्हणे मग काय करायचं? जांबवंतजी म्हटले एक उपाय आहे. म्हणे काय? माझ्या मुलीबरोबर विवाह करा आणि हुंड्यामध्ये मणी घेऊन जा. भगवान म्हटले काही हरकत नाही, कारण या जन्मामध्ये मी लायसन काढूनच आलोय. तर जंगलामध्येच भगवान परमात्म्याचा जांबवंतजींच्या मुलीबरोबर जांबवती बरोबर दुसरा विवाह झाला. लक्षात ठेवा, पहिला विवाह रुक्मिणी, दुसरा जांबवती. त्या मण्याला आणि जांबवतीला सोबत घेऊन द्वारकाधीश प्रभू सरळ सत्राजिताच्या घरी गेले. म्हणे मूर्खा, माणसावर आरोप लावू नये, खरं की खोटं ते तपासून पाहावं, नाहीतर ज्याच्यावर तो आरोप लागतो ना त्याची जीवनाची लाही लाही होते, कितीतरी संकटाला त्याला सामोर जावं लागतं. तुझ्या भावाला सिंहाने मारलं, सिंहाला जांबवंताने मारलं आणि जांबवंताने तो मणी जांबवतीला दिला. त्या जांबवती बरोबर विवाह करून मी हा मणी प्राप्त केला. घे तुझा मणी, आणि तुला खोटं वाटत असेल तर प्रमाणपत्र सोबत आणलंय म्हटले. मी जांबवतीला सोबत घेऊन गेले होते ना. खजील झाला, वाईट वाटलं, प्रभू क्षमा करा, माझ्याकडनं चूक झाली. आणि जेव्हा सत्राजिताचा मणी परत केला, जे द्वारकेतले लोक द्वारकाधीश प्रभूंना चोर म्हणत होते तेच बदलले आता, म्हणजे हवा बदलली. लोक म्हटले अहो द्वारकाधीश प्रभूंची सोन्याची नगरी आहे, देवाला काय कमतरता आहे. पण या सत्राजिताने भगवान द्वारकाधीशावर चोरीचा आरोप लावला, तर लोक सत्राजिताला शिव्या देऊ लागले. घरातून बाहेर निघाला तर घरात जाईपर्यंत शिव्या द्यायचे. घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं त्याला. वाईट वाटू लागलं. रात्रीचा वेळ पाहून द्वारकाधीशांकडे गेले. द्वारकाधीश प्रभू अहो सर्वच लोक मला शिव्या देत आहेत म्हटले. म्हणे तुझं कर्म तसं, तुझं वागणं तसं. नाही म्हटले माझ्याकडनं चूक झाली, आता जे झालं ते झालं.
पण जास्त जर लोकांनी आता शिव्या दिल्या तर मी जगू शकत नाही आता. म्हणे मग आता करणार काय, मी काय करू शकतो? म्हणे एक उपाय. म्हणे काय? माझी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्यभामा. या सत्यभामेबरोबर तुम्ही विवाह करा. मी तुमचा सासरा, तुम्ही माझे जावाई, आणि लोक मला शिव्या देणार नाही. म्हणे हरकत नाही. तर त्या सत्यभामेबरोबर भगवान परमात्म्याचा तिसरा विवाह झाला. बोल द्वारकाधीश भगवान की. पहिला सांगा, दुसरा जांबवती, तिसरा सत्यभामा. 3 झाले. आता चौथा आहे का? भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकदा पांडवांना भेटण्याकरता गेले. काही दिवस पांडवांच्या नगरीमध्ये थांबले. एके दिवशी अर्जुनाला प्रभू म्हणतात, अर्जुना अरे चला आपण यमुनेच्या काठावरून फिरून येऊ, थोडंसं फिरण्याकरता जाऊया. अर्जुन म्हणतो ठीक आहे जाऊ प्रभू. रथावर बसले, निघाले. यमुनेच्या काठावर आले तर त्यांना एक दृश्य दिसलं. काय? एक नवयुवती त्या यमुनेच्या काठावर तपश्चर्या करत होते. भगवान म्हणतात ही तरुणी या ठिकाणी तपश्चर्या का करते? जा बरं विचार तर. अर्जुन उतरले आणि त्या देवी जवळ गेले. हे देवी, आपण कोण आहात आणि यमुनेच्या तीरावर आपण तपश्चर्या का करतात? असा प्रश्न विचारल्यानंतर ती देवी सांगू लागली, अहम देवस्य सवितुर दुहिता पतिमिच्छति विष्णुं वरेण्य वरदं तपः परममास्थिता. ती देवी म्हणू लागली, मी सविताची दुहिता आहे. सविता म्हणजे सूर्य आणि दुहिता म्हणजे मुलगी. मी सूर्याची मुलगी आहे. सूर्यपुत्री कालिंदी माझं नाव आहे. मग इथे तपश्चर्या का चालू आहे? विष्णुं वरेण्य वरदम, श्रीकृष्ण परमात्मा मला पतिरूपामध्ये मिळावा याच्याकरता मी तपश्चर्या करते म्हटले. हे वाक्य ऐकलं अर्जुनाला हसू आलं. अर्जुन धावत धावत भगवान द्वारकाधीश प्रभूंकडे गेले. प्रभू, सध्या तुमची गुरुदशा चांगली बलवान चालते म्हटले. म्हणजे कसं काय? अहो म्हटले, ही मुलगी सुद्धा तुमच्या बरोबर विवाह करण्याकरता तपश्चर्या करत आहे. विवाह करता मुलाचा गुरु बलवान असावा लागतो आणि मुलीचा शुक्र बलवान असावा लागतो, तेव्हा विवाह योग येत असतो. तुमची गुरुदशा चांगली बलवान दिसते म्हटले. बृहस्पती चांगली जोरदार आहे तुमची. अरे मग माझा परिचय करून दे. अर्जुनाने दोघांचा परिचय करून दिला. देवी, ज्यांच्या करिता आपण तपश्चर्या करतायत ते द्वारकाधीश कृष्ण हेच आहेत. तर तिथेच भगवान परमात्म्याचा त्या सूर्यपुत्री कालिंदी बरोबर चौथा विवाह झाला. द्वारकाधीश भगवान की सांगा पटपट. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा कालिंदी. रुक्मिणी, जांबवती, सत्यभामा आणि कालिंदी. पाठ झालं पाहिजे तुमचं. आता पाचवा विवाह आहे का? उज्जैनी, सध्याचं उज्जैन, त्या उज्जैनीचे राजे होते विंद आणि अनुविंद. त्यांची एक बहीण होती, फार सुंदर होती. तिचं नाव होतं मित्रविंदा. ही मित्रविंदा मनोमन श्रीकृष्णाचं ध्यान करायची. मनोमन तिने श्रीकृष्णाला वरलं होतं पतिरूपामध्ये. परंतु हे विंद आणि अनुविंद आपल्या बहिणीला दुर्योधनाला देऊ इच्छित होते. का बरं? कारण त्यावेळेला दुर्योधन हा राजकुमार होता, म्हणजे हस्तिनापूरच्या गादीचा युवराज होता. त्यामुळे त्या दुर्योधनासोबत जर आपल्या बहिणीचा विवाह केला तर राजकारणामध्ये आपल्याला फायदा घेता येईल, याकरिता त्यांची इच्छा होती की आपण बहिणीला दुर्योधनाला देऊन टाकू. पण भगवान परमात्मा गेले, मित्रविंदेचं हरण केलं आणि द्वारकेमध्ये येऊन त्या मित्रविंदेबरोबर भगवान परमात्म्याचा पाचवा विवाह झाला. रुक्मिणी,
जांबवती, सत्यभामा, कालिंदी आणि मित्रविंदा 5 झाले. 6वा ऐका आता. कौशल देश होता. कौशल देशाचा राजा होता. त्याचं नाव होतं नग्नजित. त्या नग्नजिताची मुलगी होती सत्या. या नग्नजिताने असा पण ठेवला होता. पूर्वीच्या काळामध्ये काहीतरी पण ठेवले जायचे. असं जो करून दाखवेल त्याला माझी मुलगी देईल, माझ्या मुलीबरोबर त्याचा विवाह होईल. काहीतरी पण ठेवायचा. जसं जनक राजाने ठेवला होता, जसं त्या द्रुपद राजाने ठेवला होता द्रौपदी करता, तसं या नग्नजित राजाने पण ठेवला होता की 7 बैलांना जो एकाच वेळेस नाथेल त्याला मी माझी मुलगी देईल. ही सत्या दिसण्याकरता अत्यंत सुंदर होती. त्यामुळे अनेक देशोदेशीचे राजकुमार यायचे, बैलांना नाचण्याचा प्रयत्न करायचे, परंतु जखमी होऊन निघून जायचे. भगवान परमात्मा आले आणि एकाच वेळेस प्रभूने 7 रूप धारण केले. 7ही बैलांना नाचलं आणि नग्नजिताने आपली मुलगी सत्या, त्या सत्येचा विवाह द्वारकाधीश कृष्णाबरोबर केला. द्वारकाधीश भगवान की. 7वा जो विवाह आहे हा ऐकून तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल, आश्चर्य वाटेल. आता कलियुग चालू आहे. कलियुगातले नियम वेगळे असतात. द्वापार युगाचे नियम वेगळे होते. आता मामाच्या मुलीशी लग्न करता येतं पण आत्याच्या मुलीशी नाही. हा कलियुगातला नियम आहे. पण द्वापार युगातला नियम वेगळा असेल कदाचित. वसुदेवजी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे वडील, त्या वसुदेवजींची एक बहीण होती, तिचं नाव होतं श्रुतकीर्ती. मग श्रीकृष्णाची कोण आली? ती आत्या. तर आपल्या भाच्याबरोबर आपले संबंध चांगले प्रगाढ व्हावे, नेहमी द्वारकेला येणं जाणं राहावं, याच्याकरता त्या श्रुतकीर्तीने आपली लक्ष्मणा नावाची मुलगी, भद्रा नावाची मुलगी, त्या भद्रा नावाच्या मुलीचा विवाह द्वारकाधीश कृष्णाबरोबर केला. हा 7वा विवाह झाला. आता 8वा ऐका. मद्र नरेशाची पुत्री, तिचं नाव होतं लक्ष्मणा. या मद्र नरेशाने पण ठेवला होता. काय पण होता? पाण्यामध्ये पायचं, मासावर फिरत राहील तर त्या माशाच्या डोळ्याचा वेध जो घेईल त्याला मी माझी मुलगी देईल. श्री शुकदेव जे म्हणतात परीक्षित, तर त्या सभेमध्ये अर्जुन सुद्धा आला होता, पण अर्जुनाकडनं सुद्धा ते जमलं नाही. शेवटी द्वारकाधीश प्रभू उठले, बाण घेतले, पाण्यामध्ये पाहिलं आणि त्या माशाच्या डोळ्याचा वेध घेऊन मद्र नरेशाच्या पुत्री बरोबर अर्थात लक्ष्मणे बरोबर भगवान परमात्म्याचा 8वा विवाह झाला. पहिला रुक्मिणी, दुसरा जांबवती, तिसरा सत्यभामा, चौथा कालिंदी, 5वा मित्रविंदा, 6वा सत्या, 7वा भद्रा आणि 8वा लक्ष्मणा. भगवान परमात्म्याचे 16,108 विवाह झाले. आणि आता मी किती सांगितले? चालू देऊ का 16,108 पर्यंत? हे 8 विवाह झाले. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये झाले, वेगवेगळ्या ठिकाणी झाले आणि अचानक झाले. असं काही निश्चित झालं नाही. अचानक भगवान परमात्म्याचे विवाह झाले. मी भगवंताकरता तपश्चर्या करते, तर माझा परिचय करून दे, झाला विवाह. अचानक विवाह झाले भगवान परमात्म्याचे. का? गुरुदशा प्रबल होती म्हणून. प्राग ज्योतिषपूर नगराचा राजा होता, त्याचं नाव नरकासूर, त्याला भौमासूर म्हणायचे, कारण तो भूमिपुत्र होता म्हणून त्याचं नाव भौमासूर सुद्धा होतं. या भौमासुराने ठरवलं होतं की मी एका वेळेला 20,000 राजकन्यांबरोबर विवाह करणार एकाच मंडपामध्ये. किती? 20,000. आणि आता सध्या त्याच्या कारागृहामध्ये, बंदीगृहामध्ये 16,100 राजकुमाऱ्या उपस्थित होत्या. परकीय देशावर आक्रमण करायचा, त्या राजाला मारायचा आणि त्या राजभवनामध्ये जेवढ्या काही राजकन्या असतील, राजकुमारी असतील, सर्वांना पळून आणायचा आणि बंदिवासात टाकायचा. 16,100 आता जमा झाल्या होत्या आणि 20,000 पूर्ण होण्याची वाट पाहत होता तो. भगवान परमात्म्याला कळालं आणि भगवान परमात्मा सत्यभामेला सोबत घेऊन गरुडावर बसून
प्राग ज्योतिषपूरला निघाले. प्राग ज्योतिषपूरला निघाल्यानंतर त्या भौमासुराचा मंत्री होता, त्याचं नाव होतं मूर नावाचा दैत्य. मूर नावाचा दैत्याबरोबर भगवान परमात्म्याचा युद्ध प्रसंग घडला, द्वंद्व युद्ध झालं. तर त्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्या मूर नावाच्या दैत्याचा वध केला. मूर नावाच्या दैत्याला मारलं म्हणून भगवंताला नाव पडलं मुरारी. बोल मुरारी भगवान की. भगवान परमात्म्याने त्या भौमासुराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासातून 16,000 राजकन्यांना मुक्त केलं. हे देवींनो, तुम्ही आता मुक्त आहात. म्हणे प्रभू, तुम्ही आम्हाला 4 भिंतीतून मुक्त तर केलंच, पण आता जायचं कुठे? कारण एवढे दिवस आम्ही या भौमासुराच्या बंदिवासात राहिलो आहेत, त्यामुळे आता घरचे लोक आमचा स्वीकार करणार नाहीत. बरं, आम्ही जर विवाह करण्याची इच्छा करू तर कोणी राजकुमार आमच्या बरोबर विवाह करणार नाही, कारण आम्ही भौमासुराच्या बंदिवासामध्ये होतो. त्यामुळे आमच्या बरोबर कोणी विवाह करणार नाही. त्यामुळे आम्हाला 2च पर्याय आहेत. एक, आमचं जीवन संपवणं, नाहीतर मग आमचं जीवन समर्पित करणं तुमच्या चरणावर. भगवान म्हणतात, जेव्हा जगातले सर्व दरवाजे ज्यांच्याकरता बंद होतात, त्याच्याकरता माझ्या घरचे दरवाजे कायम उघडे असतात. भगवान परमात्म्याने एकाच मंडपामध्ये त्या 16,100 राजकुमारींबरोबर पाणीग्रहण विधी केला, 16,100 कन्यांबरोबर विवाह केला. द्वारकाधीश भगवान की. अशा प्रकारे भगवान द्वारकाधीशांचे 16,108 राजकन्यांशी विवाह झाले. कालांतराने प्रत्येकीला एक मुलगी, म्हणजे मुली किती झाल्या? 16,108 आणि प्रत्येकीला 10 मुलं. घरी गेल्यावर हिशोब करा आता तुम्ही. एवढा भगवंताचा परिवार वाढला. प्रत्येकीला एक मुलगी आणि 10 मुलं. 1,61,080 हा सर्व परिवार त्यांचा, मुलं आणि मुली धरून. 1,93,297 हा संपूर्ण त्याचा परिवार. आमदारकी राहो का खासदारकी राहो, एका चुटकीत भगवान परमात्मा निवडून आले असते. भगवान परमात्म्याचा एवढा मोठा परिवार आहे, पण एवढ्या मोठ्या परिवारात सुद्धा भगवान परमात्मा अत्यंत प्रसन्न आहेत. कधीच दुःखी भगवान परमात्मा आयुष्यात नव्हते. आपली परिस्थिती कशी आहे? 2च असतात, पण 2 रंगाचे 2 असतात. त्यांना इंग्लिश मीडियममध्ये पाठवायचं का सेमीमध्ये पाठवायचं, का CBSE ला टाकायचं, का मराठी शाळेमध्ये टाकायचं, केवढी चिंता असते. त्यांच्या ॲडमिशनची चिंता, त्यांची वह्या पुस्तकं, याने माझं खोड रबर चोरलं, याने माझी पेन्सिल हरवली. 2च असतात तरी ते किर्र करून टाकतात दिवसभर. पण द्वारकाधीशांचे एवढे पुत्र, एवढ्या मुली, पण एवढ्या मोठ्या परिवारात सुद्धा भगवान परमात्मा अत्यंत प्रसन्न राहत होते, अत्यंत आनंदात होते. भगवंताच्या 16,108 पत्न्या होत्या. कधी कधी एखादी रुसायची, तिची नाराजी भगवान परमात्मा घालवायची. काही वस्तू मागितली, ती वस्तू द्यायची, पण कधी कधी त्या वस्तू दिल्यामुळे भांडणं व्हायची. एखाद्याने जर कूलर मागितलं असेल, गरम होतंय म्हणून, जर कूलर मागितलं असेल तर भगवान परमात्मा एकटीला एक कूलर आणत नसायचे. का? बाकीच्या म्हणतील मग तिला गरम होतं ना, आम्हाला काय थंडी वाजते का उन्हाळ्यामध्ये? तिला कूलर आवडतं ना, आम्हाला नको का? एकीने काही वस्तू मागितली की भगवान परमात्मा डायरेक्ट कंपनीला ऑर्डर करत असतील, 16,108 पाठवून दे. भगवान परमात्मा एवढ्या मोठ्या परिवारात सुद्धा आनंदात आहेत. भगवान परमात्म्याने विचार केला की माझ्या ज्या 16,107 पत्न्या आहेत, प्रत्येक वेळेला एखादी रुसते, नाराज होते, तिचा रुसवा फुगवा मी घालवत असतो, त्याच्याने प्रेम वाढत असतं. संसारामध्ये हा एवढा एकच आनंद आहे.
बाकी दुसरा संसारामध्ये आनंद नाही. अयम ही परमो लाभ गृहेषु गृहमेधिनाम. शुकदेव म्हणतात, परीक्षित, गृहस्थाश्रमी लोकांकरता एवढा एकच लाभ आहे. यन नरमय नियते याम प्रिया बिरुभामिनी. नेहमी जर पती पत्नीमध्ये गोडवा राहिला तर प्रेम हळूहळू हळूहळू कमी होतं. म्हणून अधूनमधून पती पत्नीमध्ये भांडण सुद्धा व्हायला पाहिजे, पण जास्त जबरदस्त नाही. एकदम मोठं भांडण झालं की ती पळून जाईल मग तिकडे माहेरी. एवढं मोठं भांडण नाही, अगदी थोडंफार असं अधूनमधून झालं पाहिजे. का बरं असं? कारण पती पत्नीमध्ये जे प्रेम आहे ते वाढण्याकरता अधूनमधून भांडणाची गरज आहे, नाराजीची गरज आहे, रुसवा फुगव्याची गरज आहे. असं मी नाही सांगत, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात, जर तुम्हाला प्रेम वाढवायचं असेल, मग मित्रातला असो, मैत्रिणीतला असो, पती पत्नीतला असो, जर प्रेम वाढवायचं असेल तर त्याच्याकरता ज्ञानोबा उदाहरण देत आहे. गाय असते आणि वासरू असतं. ते वासरू दूध पितं. पिता 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 जेव्हा ते दूध कमी होतं तेव्हा ते वासरू काय करतं? मग ढुसण्या मारतं ना. जसं जसं ते ढुसण्या मारतं, आईला राग येतो का गाईला? का रे, दूधही पितून वर ढुसण्याही मारतो मला? नाही, उलट तानयाचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे. जसे जसे त्या आईला झटे लागतात तसं आई त्या वासरा करता अधिक पाना सोडत असते. रोषे प्रेम दुनवटे, ज्ञानोबा म्हणतात. रोष, राग, नाराजी याच्यामुळे माणसाचं प्रेम दुनवटे म्हणजे काय, दुप्पटचं होतं. म्हणून अधूनमधून भांडण करायची. नसेल होतं काहीतरी कुरापत काढून आणायची आणि भांडण करायची. फक्त माझं नाव सांगायचं नाही. भगवान परमात्म्याला वाटलं, या माझ्या 16,107 पत्न्या नेहमी रागवत असतात, माझ्यावर रुसत असतात, फुगत असतात, मी त्यांचा रुसवा फुगवा काढत असतो, पण आजपर्यंत माझी रुक्मिणी माझ्यावर कधीच रागवली नाही. रागवल्यानंतर माझी रुक्मिणी कशी दिसते ही मला कल्पना सुद्धा मी करू शकत नाही म्हटले, कारण ती कधी रागवलीच नाही. 10 मुलं 1 मुलगी होऊन गेली तरी सुद्धा ती आजपर्यंत कधीच रागवली नाही. विनम्र भावाने माझी सेवा करते म्हटले. नेहमी हात जोडून उभीच, मी जे सांगेल तसं, जी सांगेल सेवा सांगेल ती सेवा निमूटपणे करत असते, कधी रागवली नाही. पण आज मात्र रुक्मिणीला राग आणायचा म्हणजे आणायचा, असं भगवान परमात्म्याने पूर्ण निश्चय केलाय. पण मग राग आणण्याकरता काय करावं लागेल? म्हणजे काहीतरी कुरापत काढावी लागेल. भगवान परमात्मा नेहमी प्रसन्न मुद्रेमध्ये राहायचे, पण आज रुक्मिणीच्या महालामध्ये जात असताना भगवान परमात्मा अत्यंत गंभीर मुद्रेने गेले. ती गंभीर मुद्रा पाहून रुक्मिणीला आश्चर्य वाटलं. नेहमी प्रसन्न असणारे प्रभू पण आज एवढे गंभीर कसे काय आहेत, एवढे नाराज कसे आहेत, कसे काय आहेत, आपलं काही चुकलं की काय? जेव्हा ते पलंगावर बसले, प्रभू एवढे नाराज का तुम्ही, माझं काही चुकलं का? रुक्मिणी, काही नाही, सर्वच चुकलं म्हण तुझं. म्हणजे काय चुकलं माझं? अगं रुक्मिणी, तू माझ्या बरोबर विवाह केला हेच पहिलं चुकलं. सांग बरं, तू माझ्या बरोबर विवाह का केला? का बरं लग्न केलं असेल तू माझ्या बरोबर? अगं लग्न होण्याकरता कमीत कमी 36 पैकी किती गुण पाहिजे? 16 तरी पाहिजे. 36 पैकी कमीत कमी 16च्या वर चांगली गोष्ट आहे, पण कमीत कमी 16 तरी गुण जोडले गेले पाहिजे. पण तुझ्यात आणि माझ्यात एक सुद्धा जोडला जात नाही. आणि कसं काय? तू राजकुमारी कुलवान, पण मी गवळ्याचा पोरगा, जोडला का गुण? नाही. तू राजाची मुलगी आहे, तुझे पिता राजा आहे, महाराज आहेत, आणि माझ्या बापाचाच पत्ता नाही. कोणी म्हणते देवकीचा, कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा, आकुळीसाचा श्रीकृष्ण. अजून माझा बापच निश्चित झाला नाही म्हटले, वसुदेव आहे का नंद बाबा आहे. त्यामुळे हा गुण सुद्धा जुळत नाही. आता तू जर म्हणशील मी तुमच्या वडिलांकडे पाहिलं नाही, तुम्ही
कुळवान आहात का हे पाहिलं नाही, मी तुमच्यात शौर्य हा गुण पाहिला आणि म्हणून मी तुमच्याबरोबर विवाह केला. असं जर तुला वाटत असेल, शूरता पाहिली, वीरता पाहिली म्हणून विवाह केला असं तुला वाटत असेल, तर मी शूर नाही आणि वीरही नाही. म्हणजे कसं काय? जर एखादा माझ्यापेक्षा बलवान शत्रू आला तर मी धोतर असं कमरेला खोवतो आणि रणांगणातून पळून जातो. लोक मला रणछोड म्हणतात. त्यामुळे तो गुण सुद्धा माझ्याकडे शूर नाही, वीर नाही. वास्तविक पाहता ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतायत, क्षत्रिया रणवणी पळवणे जाणे हे कोण साहे लाजीरवाणे. क्षत्रिय असेल आणि तो रणांगणातून शत्रूला पाठ दाखवून पळून जात असेल तर त्याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट कोणती नाही जगतामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये क्षत्रियांच्या स्त्रिया दोनदा पूजा करायच्या. एकदा आपले पती युद्धावर जात असतील त्यावेळेला पूजा करायच्या आणि ते परत जेव्हा यायचे तेव्हा सुद्धा पूजा करायच्या. पण अगोदर त्यांच्या अंगावर लागलेले घाव पाहायच्या. जर छातीवर घाव असतील तर पूजा करायच्या, आरती ओवाळायच्या. पण जर पाठीवर घाव असतील ना तर पूजाच करायच्या, पण चपल्यांनी. कारण पाठीवर घाव कधी पडतात? जेव्हा पाठ दाखवली तेव्हा. आणि पाठ कधी दिसते? जेव्हा युद्धातून पळ काढला तेव्हा. पण रुक्मिणी, एखादा भारी जर शत्रू आला ना, माझ्यावर तो भारी पडत असेल तर मी पाठही दाखवतो त्याला आणि पळून जातो. लोक मला रणछोड म्हणतात. मी शूर सुद्धा नाहीये, हा गुणही जुळत नाहीये, तरी तू विवाह का केला माझ्याशी? तुम्ही गुणवान आहात म्हणून मी तुमच्याबरोबर विवाह केला. तर बघ, माझ्याकडे एक सुद्धा गुण नाही. आणि जर अवगुण म्हणशील ना तर चोरी करण्यासारखा मोठा अवगुण माझ्याकडे. शास्त्र सांगतं चोरी करणं महापाप आहे. ब्रह्महत्या सुरापानम स्थेयम. स्थेयम म्हणजे काय? चोरी करणं. चोरी करू नये माणसाने. तर चोरी करणं लहानपणापासून माझा धंदाच आहे म्हटले. गोकुळामध्ये त्याच्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही म्हटले मी. चोरी करूनही बरशी पोटा. सर्व गोपिका माझ्या नावाने बोट मोडायच्या. का? मी त्यांच्या घरी दही, दूध, तूप, लोणी चोरी करायचं म्हणून. मी चोर म्हणून प्रसिद्ध होतो. धरीला पंढरीचा चोर. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर नामदेवराय मला म्हणतायत. चोर म्हणतात संत मंडळी मला. त्यामुळे माझ्यामध्ये गुण एकही नाही, सर्व अवगुण भरलेले आहेत. तरी सुद्धा तू माझ्याबरोबर लग्न का केलंस? आता तू म्हणशील, अहो मला तुमच्या बरोबर लग्न करायची इच्छा नव्हती, पण माझ्या वडिलांनी बळजबरीने माझी इच्छा नसताना तुमच्या बरोबर विवाह करून दिला. त्यामुळे पदरी पडलं आणि पवित्र झालं. आपलं खानदानाचं नाव काढण्याकरता, आई वडिलांचं नाव काढण्याकरता मी तुमच्या बरोबर संसार करते. माझी इच्छा नाही तुमच्याबरोबर लग्न करायची, तुमच्याबरोबर राहायची इच्छा नाही, पण आई वडिलांचं ती इज्जत राखण्याकरता मी तुमच्याबरोबर संसार करते म्हटले. असं जर तू म्हणशील रुक्मिणी, तर हे सुद्धा बोलायला तुला जागा नाही. कारण तुझ्या आई वडिलांनी, तुझ्या भावाने तुझ्याकरता वर शोधला होता शिशुपाल. चेदी नरेश दमघोषाचा पुत्र शिशुपालाबरोबर तुझा विवाह पक्का झाला होता. 2 दिवसात त्याची वरात येणारच होती. तेवढ्या तू मला पत्र पाठवलं, मला बोलून घेतलं आणि माझ्याबरोबर द्वारकेला पळून आले. का बरं असं केलंस? तुला माहिती नाही, आता माझा आत्याचा मुलगा शिशुपाल राजा झालाय, राज सिंहासनावर बसतो. जर तू शिशुपालाबरोबर विवाह केला असता तर तो त्या राजाची राणी झाली असती. आणि मी यदुवंशामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे यदुवंशाला शापच आहे की यदुवंशामध्ये जो जन्माला येईल त्याला राजा होता येणार नाही. आयुष्यभर तुला येईल, मलाही दासीच व्हावं लागेल. म्हणजे मला दास आणि तू माझी दासी. का बरं असं केलं? भगवान रुक्मिणी मातेच्या चेहऱ्याकडे पाहतायत. येतोय का राग? येतोय का राग? येतोय का राग? आणि शेवटचा बॉम्ब फोडलाच भगवंताने. भगवंत म्हणतात, रुक्मिणी अजूनही काही बिघडलेलं नाहीये. तुला जर वाटत असेल ना तर शिशुपाल माझ्या आत्याचा मुलगा, मी त्याला समजून सांगतो. अजूनही तुला लग्न करण्याची इच्छा असेल त्याच्याबरोबर तर मी मध्यस्थी करतो.
आणि हे वाक्य जेव्हा रुक्मिणीच्या कानावर पडलं, रुक्मिणीने ते ऐकलं, हृदयाचे टोके वाढले आणि बेशुद्ध होऊन खाली पडणार इतक्यात भगवान परमात्माने अलगद पकडलं, पलंगावर झोपवलं, डोळ्यावर पाणी शिंपडलं, हवा घालू लागले आणि थोड्या वेळाने रुक्मिणी शुद्धीवर आली. आणि भगवान परमात्मा कासावीस झाले. रुक्मिणी तू डायरेक्ट बेशुद्ध झाली. म्हणे प्रभू तुम्ही चर्चा काय करत होते, अजूनही काही बिघडलेलं नाही. अहो 10 मुलं झाले, 1 मुलगी झाली, तेव्हा तुम्ही म्हणतायत की जा तुमची शुभाराबरोबर लग्न कर. का माझ्याबरोबर लग्न केलं असं तुम्हाला शोभतं का? भगवंत म्हणतात अगं रुक्मिणी, अगं मी काही ते खरं बोलत होतो असं नाही, मी खोटं खोटं सांगत होतो. तुला राग येतो का? आणि राग आल्यानंतर तू कशी दिसते ते पाहण्याकरता मी तुझी परीक्षा घेत होतो म्हटले. पण तू डायरेक्ट बेशुद्ध होऊन गेली म्हटले. म्हटले प्रभू गमतीमध्ये सुद्धा तुमच्या मुखातून असं वाक्य यायला नको. कारण रुक्मिणी कोण आहे? लक्ष्मी आहे. आणि लक्ष्मी नेहमी नारायणाचीच असते. लक्ष्मीचे कोणी पती होऊ शकत नाही. लक्ष्मीचे आपण पुत्र होऊ शकतो, पण लक्ष्मीपती फक्त एकच आहे, तो म्हणजे भगवान नारायण. बोल द्वारकाधीश भगवान की. पण रुक्मिणी माता म्हणते प्रभू तुम्ही जे बोललात ना ते सर्व 100% खरं आहे. म्हणजे कसं? तुम्ही म्हटले होते मला बापाचा पत्ता नाही, खरंच तुम्हाला बापाचा पत्ता नाही, म्हणजे आता माझं बोलेल तुम्हालाच शिकवते का म्हटले. तर रुक्मिणी माता आपल्या विद्वत्तेद्वारा कशा प्रकारे भगवंताचं जे स्वतःला लावले दूषण रुक्मिणी माता आता भूषण सांगते. हे संपूर्ण जगत तुमचं बाळ आहे, अपत्य पंडुसुता जगदंबर. हे संपूर्ण जगत तुमचं मूल आहे, बाळ आहे. आणि या जगताचे तुम्ही पिता आहात. पितामहस्य जगतो माता धाता पितामह. तुम्ही सर्व जगताचे पिता आहात. तुम्हाला कोणता पिता? तुम्हाला पिता नाही, तुम्हीच सर्वांचे बाप आहात. त्यामुळे तुम्हाला बापाचा पत्ता नाही. दुसरी गोष्ट असा, तुम्ही म्हणतात की मी जन्मभूमी सोडली आणि द्वारकेमध्ये आलो. तर प्रभू तुम्ही भक्तांच्या घरी येतात, तुमची जी मूळची वास्तव्याची भूमी आहे वैकुंठ, ते वैकुंठ सोडतात आणि भक्तांच्या घरी येतात. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. दुसरी गोष्ट अशी, तुम्ही म्हणतायत मी चोर आहे. तर प्रभू खरंच तुम्ही चोर आहेत. म्हणजे काय चोरलं मी? जे लोक तुमची भक्ती करतात, पण भक्ती करण्याच्या आधी त्यांच्याकडून जे काही पाप झालेलं असतं ना, ते अनेक जन्माचं पाप तुम्ही त्या भक्ताचं चोरून नेतात. अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. अनेक जन्मांतराचे, कल्पकल्पांतराचे, युगयुगांतराचे जे आमचे पाप असतं ते पाप तुम्ही चोरून नेतात, म्हणून तुम्ही मोठे चोर आहात. अशा प्रकारे आपल्या विद्वानयुक्त विद्वत्तायुक्त वाणीने दूषण लावलेले भगवंताने रुक्मिणीने ते भूषण सांगितले. प्रभू तुम्ही म्हणताय ना माझ्यामध्ये एकही गुण नाही, खरंच तुमच्यामध्ये एकही गुण नाही आहे. म्हणून तर संत लोक तुम्हाला निर्गुण म्हणत असतात. जेथे नाही काही नाम रूप गुण, बोलती निर्गुण दया लागी. बोलती निर्गुण दया लागी. बोलती निर्गुण दया लागी. भगवान परमात्मा अत्यंत प्रसन्न झाले. रुक्मिणी तू एवढी हुशार आहे, एवढी विदुषी आहे, मी स्वतःला लावलेली दूषणं तू माझी भूषणं करून टाकली. आज जर मी हा परिहास ही गंमत तुझ्याशी केली नसती तर तू एवढी विदुषी